हे शामराव बरं का, हे मोठे उद्योगपती आहे. आणि ह्यांचा मुलगा काय म्हणतात ते कुठल्याशा मीडियावर लय फेमस आहे, लय पैशावाली पार्टी आहे. नमस्कार नमस्कार. हे आमच्याकडे या आमच्या व्यवहाराच्या कामासाठी आले होते. यांनी सहज विषय काढला का आमच्या मुलासाठी काहीतरी चांगलं स्थळ सुचवा. म्हटलं चांगलं नाही, लय चांगलं स्थळ सुचवतो. आमच्या डोळ्यासमोर लगेच धनुचा चेहरा आला. म्हणून तुम्हाला निरोप धाडला. म्हटलं तुमच्या खांद्यावरचं वजन जरा कमी करावं बा. हा अहो डॅडी, बहिणी वजन असतात, जबाबदारी असते. बहिणी म्हणजे ना प्रेम असतं. बहिणी म्हणजे कधीच नाटणारी माया असते डॅडी. आणि अशा बहिणी जर ओझं वाटत असतील ना त्या भावाला, तर त्या बहिणींचा भाव म्हणून घ्यायचा कायच अधिकार नाही त्याला. वा 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 वा, बघितलं का श्यामराव, आमच्या जावई बापूंचे विचार बघितले का. एक नंबर, एकदम परफेक्ट स्थळ सुचवलं तुम्ही आमच्या मुलासाठी. मुलगा ही आमची मुलगी तुळजा निंबाळकर. तुळजा सुरेखन जगताप. आता जगताप झाले वा, आमच्या लक्षातच राहत नाही. मुलगा 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 आत आहे. हा पुढचा कार्यक्रम आताच उरकून टाकूया. चला या 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 या. वहिनी, डॅडींनी दाखवलेला फोटो तर वेगळा होता. ह्याच्यात आणि ह्याच्यात किती फरक आहे. माणसाला असं दिसण्यावरून जज करायचं नसतं. माणसाचं नेहमी स्वभाव आणि कर्तृत्व बघायचं असतं. धानू किती गोड दिसते ना गावली. वय बघा की. बरं का पाहुणे, का असेल ते मन मोकळेपणाने बोलायचं. हा, काय अडचण असेल बिनधास्त सांगायची. आणि मी काय म्हणतो, तुम्ही काय ते मोबाईल मध्ये रील रील त्याच्यामध्ये तर बिनधास्त बोलता, आणि इथं कशा पाय कुसबुस करताय. हो डॅडी, पर विषय कुसबुस करण्याजोगाच आहे ना व. काय झालं आम्हाला काही कळलं का. डॅडी, आम्हाला वाटलं होतं पोरगी एकदम बारीक असेल तुमच्या सुनबाईवाणी. ही तर चांगली जाडी निघाली. हा, मला शोभणार पण नाही ही. अहो काय बोलताय तुम्ही पाहुणे. काय चुकीचं बोलतोय. हा, एकदा पोरगीकडे बघा. हिला आमची फसवणूक झाल्याची फिलिंग येते या. बायकोबद्दलच्या ज्या आमच्या अपेक्षा आहेत त्यात ही कुठंच भीड बसत नाही. आम्हाला बायको कशी अशी एकदम फिट पाहिजे. जोडी कशी एकदम अशी सुपर हिट पाहिजे. यायला असं सोबत रील केलं ना की असे झटक्यान 10,000 20,000 लाईक आणि लव आले पाहिजे होते. हिला बघून माझे फॉलोअर्स मला अनफॉलो करतील. आईला कमेंट मध्ये लिहितील हे फोटो कुठून आणत म्हणून. फसवलं राव. बस, तोंडाला आवर घाला तुमच्या. आता एक शब्द बोलत ना तर विसरून जाईन तुम्ही डॅडीचं पाहुणं आहे म्हणून. आणि आम्ही काय जबरदस्ती केली नव्हती माझ्या बहिणीची लग्न करा म्हणून. आणि तुमचं तर हे विचार असतील ना तर तुम्हीच माझ्या बहिणीला शोभत नाही. हे बघा, माझी बिन पसंत नाही एवढंच बोललं असतं तर चाललं असतं मला. काय हो, काय म्हणाल. फसवणूक केली तुमची. काय केली फसवणूक. ते फोटो दे इकडे, दाखव त्यांना. काय
कोणाचा फोटो येऊ? तुमचाच आहे ना? तुमचाच आहे ना? दिसता का तुम्ही याच्यासारखं? लांब लांबपर्यंत संबंध आहे काय फोटोचा आणि तुमचा? पण आम्ही काय बोललो काय शब्दांनी तुम्हाला? नाही ना? कारण आम्ही माणसाला ना त्याच्या रंगरूपावरनं चांगला वाईट नाही ठरवत, कारण ते आपल्या हातात नसतं. आणि तुमच्यासारख्यांना कधी करणार काय माहित. मला जरा तरी लाज असते ना तर त्याच्या शरीराबद्दल तुम्ही असं बोललं नसता. आणि हे सगळे म्हणत होते काय तुम्ही ते कुठल्या कशावर कुठल्या तरी मीडियावर फेमस आहे म्हणे, आहे ना? इथे जर अशी तुमच्यासारखी माणसं फेमस असतील ना, खरंच या जगाचं लय अवघड आहे. खरं तर ना मला या दारात पण उभं नाही केलं पाहिजे. डॅडी काय चाललंय? हा? हे तुमचे जावं येत म्हणून आम्ही गप्प बसलोय, नाहीतर हा मुलगी बघायचा कार्यक्रम होता का आमचा अपमान करायचा? चांगला पाहुणचार केला तुम्ही आमचा, विसरणार नाही आम्ही. चला सज्जनराव. जावा जावा जावा, खरंच जावा. काय चुकीचं बोलले नाही आमचे जावई बापू. जावा जावा जावा. चला. दादा